आणि इतकी प्रॅक्टिस चालू आहे खाकीची सध्या विचारायलाच नको. ते यायलंय ना बोलायला. अजून खूप काही छान छान बोलायला यायलंय बरं का आम्हाला. जसं की चिवचिवे भूल जा, चिवचिवे भूल जा, भूल जा, चिवचिवे भूल जा. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. खूप दिवसानंतर आज ब्लॉगला सुरुवात केली आणि काल जो व्हिडिओ एका जागी आम्ही बसून शूट केला होता त्याला तुम्ही प्रचंड प्रेम दिलं. एवढं छान कमेंट आल्या त्यासाठी मनापासून थँक्यू तुमचे. खरं तर तुम्ही ज्या काही कमेंट करता किंवा जे काही मोटिवेट करता ना त्याच्यानेच हुरूप येतो. आणि बऱ्यापैकी जणींनी हे पण म्हटलेत की शांभवी आणि श्रीच्या काही रील्स सुद्धा आम्हाला पाहायला आवडतील, तर मी नक्कीच त्या शूट करण्याचा प्रयत्न करेन. पण आता सध्या श्रीचं कसं झालं, शाळेमुळे खूपच जास्त शेड्यूल त्याचं टाईट आहे. तरी सुद्धा त्याचा अभ्यास हे झाल्यानंतर शक्य झालं तर त्याला कसं असतं तिकडून आला की थोडासा फ्रेश होतो आणि मग त्याला खेळायला जावं असं वाटतं. मग आल्यानंतर थोडंसं खाऊन घेतो आणि खेळायला जातो. खेळायला 5ला गेला तो की डिरेक्टली मग 7 पण वाजतात कधी कधी. मग 7ला आला की नंतर हातपाय तोंडून अभ्यासाला बसतो स्वयंपाक होईपर्यंत आणि जेवण करायचं. आणि मग त्यानंतर पण शांभवी सोबत जरा वेळ तो खेळतोच. खेळण्याकडे जरा जास्तच लक्ष आमचं, त्यामुळे रीलमध्ये हे ते तितकं इन्व्हॉल्वमेंट जर अशी त्याची कमी झाली आहे. पण बघूया त्याच्या इच्छेनुसार, जर त्याला आवडत असेल तर मग आपण त्या दोघांच्या रील वगैरे शूट करून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. शांभवी खूप आगाव झाली आहे सध्या, इतकी की विचारायलाच नको. म्हणजे सगळीकडे तिला पळायचंच असतं, काय घेऊ काय नाही कसं काय सगळं मेसअप करायचं असतं. मीठ सांड, हे कर ते कर. जेवायला पण बसलं की ती काही, म्हणजे मी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिचं काही ना काही उद्योग चालू असतात. आणि सगळ्या आया हे रिलेट करतील की मुलं ना जेव्हा आई जेवायला नाश्त्याला चहाला बसते त्यावेळी त्यांना काहीतरी इमर्जन्सी वगैरे असते आणि मग अर्ध्यात हात धुवायचा असतो आपल्याला, हे ठरलेलं असतं. तर हे असं काहीसं चाललेलं आहे सध्या. आणि आता घरातली बाकीची कामं वगैरे मी आवडते. तुम्हाला बेडवरती बराच सारा पसारा पडलेला दिसत असेल, त्याच्यावरती काही फ्रुट्स किंवा मग अशा बुक्स असतातच. आणि त्यामध्ये हे इंट्रोडक्शन व्हावं किंवा तिनं थोडंसं ते पिक्चर्स बघून रमावं यासाठी ते बुक घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बर्ड्सचं फ्रुट्सचं पण असं बरंच सारं काही मिळतं. तर 2 काहीतरी घेतलेत आम्ही तिच्यासाठी, कारण का तिला कमीत कमी ओळख व्हावी किंवा कलर्सची थोडीशी आपण म्हणतो ना की प्रायमरी स्टेजवरती काही गोष्टी असतात तर त्या इंट्रोड्यूस व्हाव्या म्हणून. त्यानंतर मग इथं बेडशीट वगैरे आता फडकून व्यवस्थित ते अंथरूण घेते. खरं सांगू तर सकाळी उठल्याबरोबर एकदा बेडरूम क्लिनिंग होतेच, कारण श्री शाळेला गेला की तेव्हा मी आवरून ठेवते. परंतु आता हे काम एकदाच व्हायचं पूर्वी जेव्हा शांभवी नव्हती, परंतु आता शांभवी झाल्यापासून आणि ती इतकी ॲक्टिव्ह झालेली आहे सध्या तरी, त्यामुळे ना लगेचच सगळं ते मेसअप करून ठेवते. किंवा तिथं बसली तरी मग तिचं काही ना काही करणं चालूच असतं. तिला खेळायला बऱ्याच गोष्टी द्याव्या लागतात. आणि कालच उशाच्या खोळी वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या होत्या तर त्या छान सुकल्यात, तर म्हटलं लगेचच त्या आपण उशांना म्हणजे उशाचे कव्हर बसवून घेते. कारण का एकदा दुसऱ्या कुठल्या तरी कामात लागलं की ते राहून जातं. आणि हे जे 2 तक्के दिसतात ना तुम्हाला ते आणि 2 उषा ते भारतीय बैठकीचे आहेत, परंतु त्यावरती जागा शिल्लक राहत नाही, त्यामुळे इकडेच आम्ही ते ठेवतो. ते श्री शाळेला गेलेलं आहे, हे ड्युटीला गेलेले आहेत आणि आई इथं बसली आहे थोडंसं गॅलरीच्या इथे. हे बघा आवरून वगैरे मस्त जेवण वगैरे झालंय तिचं, कारण का तिची औषधं वगैरे असतात त्यामुळे वेळेत जेवण करणं ह्या गोष्टी आल्याच. कारण एका विशिष्ट वयानंतर मेडिकेशन सुरू झाल्यानंतर वेळच्या वेळी जेवण ह्या त्या गोष्टी गरजेच्या आहेतच. नाही तर मग एक वेळ पण थोडीशी उकली की थोडं अस्वस्थ व्हायला होतं. किंवा आईला तर आमच्या स्पेशली असं थरथरल्यासारखं वगैरे होतं. आज काहीतरी चाललंय माझं. खरं तर दिवाळीमध्ये आम्ही यावर्षी गुलाबजामुन बनवले नव्हते तर जामुन बनवायचे तसं चाललंय, पण वेळ मिळाला तरच ते करणार आहे मी. शांभवी झोपली दुपारी तर, आणि तोपर्यंत बाकीची कामं कपडे वगैरे धुतलेत तर ते घरातली बाकीची जी कामं आहेत तर ती आवरून घेते आणि थोड्या वेळाने कंटिन्यू करते. खूप जण विचारत होते आईची तब्येत कशी आहे, बरेच दिवस झाला आई दिसली नाही ब्लॉग मध्ये, कारण मी ब्लॉगच शूट केले ना मध्ये काही दिवस, त्यामुळे. मग कशी आहेस तू? छान आहे, तब्येत वगैरे लय छान. आणि पहिल्यापेक्षा
कितीतरी पटीनं चांगली आहे. आणि त्यातल्या त्यात शांभवीमुळे अजून ती हसते सारखीच तिच्यासोबत हसायचं, गप्पा मारायच्या, गाणे म्हणायचे, काय चलतंय आमचं. आणि आई तिचं बालपण जगते थोडक्यात, म्हणजे अगदी आपडी तपडी पासून ते सगळं चाललेलं असतं दोघीचं, आजीचं आणि नातीचं. आंबा पिकत, रस गळतो, सगळं सगळं मजा आहे शांभवीची पण. महिनो शाली हो, खूप खूप आई सोबत खुश असते ती. आणि जेव्हा पण काही ती स्पेशल करेल तेव्हा तिला येऊन आजीला सांगायचं असतं. ती पळत 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 येऊन आजीकडे बघायचं असतं. आणि आईने जो काही रिप्लाय दिलाय त्यावरती मग पुन्हा मस्त अशी रिॲक्ट होते. ती का आली लगे अशी बघती, लगे का हातानं खुना करणार, लय आगाव आहे. तिचे डोळे पण खूप बोलके, लय लय लय. आता तर एवढी आगाव सध्या तरी एवढी छान आहे तिनं. शांभवी सोबत आईचा वेळ खूप छान जातोय. म्हणजे आईला सुद्धा तिची कंपनी खूप आवडते आणि तिला आईची, कारण आईनं तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी, तिला काही स्टोरी सांगत असते जुन्या, ज्या की रामायण महाभारतातल्या आहेत. आणि आजकालच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या जीवनात स्पेशली आई लोकांना तितका वेळ नसतो की मुलांना नाही का या सगळ्या गोष्टी किंवा हे जे आपले व्हॅल्यूज आहेत किंवा नैतिक मूल्य आहेत तर ते शिकवताना आपण सगळे शिकवतो, परंतु आजी आजोबाच्या तोंडून ऐकण्याची गोष्टच काही वेगळी असते. आणि सुदैवाने मी म्हणते की श्री शांभवी दोघंही लकी आहेत की आई इथं आहे, त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी समजतात किंवा ऐकायला मिळतात. कारण आजकाल असं झालेलं आहे ना की म्हणजे दोघंच, आणि त्यामध्ये मग दोघं वर्किंग असले की मुलांना या सगळ्या गोष्टी कुठेतरी थोडा वेळ अपुरा पडतो. अशी आमची एंट्री सतत होत असते जिथं, हो, एक जिथं आई आहे तिथं शांभवी आलेली असतेच. इकडे बघ जरा, एक खाऊ म्हणून दाखव ग. खाऊ म्हणून दाखव ग पिलू. खाऊ खूप छान आहे. खाती असं आम्हाला खूप काही यायलंय, हो ना. दादा कुठे गेला ग? भूल जाऊ मध्ये मध्ये यायचं असतं. आणि इतकी प्रॅक्टिस चालू आहे खाकीची सध्या, विचारायलाच नको. ते यायलंय ना बोलायला, अजून खूप काही छान छान बोलायला यायलंय बरं का आम्हाला. जसं की चिवचिवे, भूल जा, चिवचिवे, भूल जा, भूल जा, चिवचिवे. आजकाल आणि हिची मस्ती ही अशी कंटिन्यू चालूच असते. हिला झोपून मला खूप काम आहेत आणखी. हो, आपला क्लास 15 तारखेला सुरू होतोय, 15 नोव्हेंबरला. आणि त्यासाठीची माझी काही तयारी बाकी आहे तर ती आता युद्ध पातळीवर करावी लागणार आहे. आणि ही झोपली की मी त्या तयारीला लागते. आणि त्यानंतर जामून पण बनवायचे. रोड असल्यामुळे आवाज येणार नाही, तर आपण नंतर बोलू बाकीच्या गोष्टी. तर पूर्वीचं जर माझं रुटीन तुम्ही पाहिलं तर अगदी सकाळी सकाळी उठल्यास किंवा मग रात्री झोपण्या अगोदर मी झाडांना पाणी घालायची, कारण का दुपारी घालायचं नसतं असं म्हणतात. परंतु सध्याचं वातावरण म्हणजे असं काही एवढं ऊन कडक नाही आहे, त्यामुळे कपडे धुवायला आले किंवा मग काही पाण्याचं काम असेल तिथल्या गॅलरीत पाणी मारायला आले की त्यावेळेसच झाडांना सुद्धा पाणी घालते. कारण का परत वेळ मिळेल नाही मिळेल, कारण शांभवीवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि जेवढा काही वेळ आहे तो व्यवस्थित नियोजनपूर्वक वापरला तरच सगळी कामं वेळच्या वेळी होतात. आणि तेवढ्यात हे पण आलेले आहेत ड्युटीवरनं. आणि आम्ही पण जेवलेलो नाही आहोत, तर आता मिळूनच सगळेजण जेवण करू. आज जेवणामध्ये अख्खा मसूर, त्यासोबत बटाटा श्रीच्या टिफिनसाठी बनवला होता, आणि वरण भात चपाती असं जेवण आहे. काय मला पेरू कट केलाय आणि सगळ्या पुढे आईच्या वटीत टाकायला लागले. पप्पाला काहीच नाही दिले की एवढे आहेत की बघतो म्हणजे बाबाला बात करताय, तो कसं काढून घे. काय म्हणते तब्येत पेशंटची? व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे. आणि आता हे इथं कसं झालंय इथली स्किन? आज चालायचं अशा गोष्टी छोट्या छोट्या आपण शेतकऱ्याची मुलं किरकोळ वाटते त्या सगळ्या गोष्टी. आणि आता मस्त छानशी रेसिपी बनवायची आपल्याला. आणि काय झालं माहिती का, दरवर्षी दिवाळीला जामुन वगैरे असतातच ना कंपल्सरी. यावेळेस काय झालं, आम्ही
गावाकडे जायचं, इथं राहायचं, गावाकडे जायचं मध्ये काही केल्या गोष्टी पण काही राहिल्या आहे ना, त्याच्यात जामून राहिले होते. मग हे म्हटले की आता तरी करूया आपण, कारण स्त्रीला पण आवडतात जाताना किंवा आल्यानंतर एका दुसरा खाल्ला तरी बरं वाटते. तेच तर बराच गॅप पडलेला आहे, त्यामुळे मला सुद्धा थोडस काय म्हणतो आम्हाला नाही राहिलं बघा कसा आहे आमचा आवाज. हाय 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 भूल जायचं आम्हाला, बाकी काय नाही. बरं झोपवते मी आणि यांना पण परत ड्युटीला जायचं. सो ती जागी असली तर मध्ये 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 खूप दंगा असते आम्हालाच फक्त लक्ष द्या असं. थोडा वेळ प्रयत्न केला पण ती काही झोपली नाही. त्यानंतर म्हटलं आता जामून बनवायचे तर बाकीची सगळी तयारी करून घेऊ, म्हणजे जे काही भांडे वगैरे लागणार आहेत ते क्लीन करून घेते. आता काही इथं खवा गावाकडचा मिळत नाही. खव्याचे खूप छान जामून होतात, त्यापेक्षा खूप टेस्टी. परंतु आता आपल्याकडे हे आहे मिक्स, तर तेच करूया. आणि शांभवी जागीच आहे, काही झोपलेली नाहीये. तिला मी झोपवण्याचा प्रयत्न केला पण नाही, मॅडमला झोपायचं नाहीये सध्या, त्यामुळे. आणि इकडे विलायची पण काढून घेतलीये मी थोडीशी, सोबतच केशर. तर हे भिजत घातले मी याच्यामध्ये, या वाटीमध्ये. आणि पूड करून घेते विलायचीची, म्हणजे काय होईल आपल्याला चाचणीसाठी उपयोगी होईल. तर अगोदर हे पीठ मी मळून घेते छान, आणि थोडंसं ते रेस्ट करायला पण ठेवावं लागणार आहे. तोपर्यंत चाचणी पण बनवायची आहे. आणि त्यासाठी कढईमध्ये इथे मी पाणी घेतलंय. जेवढं पाणी आपण घेतलं, जेवढे कप तेवढीच साखर घ्यायची आहे. म्हणजे एकदम ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी हे प्रमाण योग्य आहे. मी थोडंसं कमीच टाक. आणि चाचणी बनवतानाच त्याच्यामध्ये विलायचीची पूड टाकलेली आहे, त्यासोबतच केशर सुद्धा. आणि आता आम्ही जामून बनवून घेतो. काम कसं करते छान आहे बाई. अरे त्याच्यावरच्या भेगा निघाल्या पाहिजे. लय डबरे नको, मी लय छोटे करायले का किती लाट टाकले की जरा झाले पाहिजे. अगं बाई कसलं केलंय बघा आईनं. आईनं असं करा, तुम्ही बी करा बघा. आमची पिकवायला गुलाबजामुन बनवायला शांभवीची पहिली रेसिपी गुलाबजामुन. बोल बोल तुझ्यावर किती जामून बनवायची बाहेर काढते. असं असं कर बाळा. पुऱ्यातलं कामात पण माझा खूप मदत करते. आता तो शाळेला गेलाय पण किती खूप इंटरेस्ट आहे. मी करतो, राहू दे तू नकोस करू, मी करतो, असं करते. पिलू गोळ्या करून ठेव. दादा कुठे भूत गेला शाळेला. तू असं असं कर. राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड. पॅन कसं फिरतंय गोल गोल गोल, ना तुमच्याशी गोड गोड गोल. असं असं कर, असं कर ग, असं 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 असं. तसं करून क्रॅक जायला नाही पाहिजे, नाही तर हे काय प्रकार चालू आहे शांभवी? पाय पाय करतेस? पाय पाय दूध रोटी खाय. पाय पाय. चला आता तळून घेऊ. हा हा छान, एक नंबर. हो तुझ्यासाठी पण आहे बाबू. आता बाकीचे पण करून घेते. आणखी आई वळायला लागले तिला.
आता यांना पण ड्युटीला जायचं आहे आणि शांभवी रडतीये, तर मी गॅस ऑफ करते आणि अगोदर तिला घेते आणि राहिलेले जामून मग थोड्या वेळाने करते, कारण यांना पण आता वेळेत जाणं गरजेचं आहे आणि तिला शांत करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर अशी कामं चालतात माझी आताच ड्युटीला. आणि जामून पूर्ण झाले नाही, हो म्हणजे बनवायचे झाले, तळायचे राहिले, तेवढ्यामध्ये मग शांभवीने काय घातला, मग ते सगळं क्लीन वगैरे केलं. आता कपडे चेंज करते ती आजीकडनं. हो हो चेंज करा, छान छान देते की. आवाज तुम्हाला येत होता ना, आता ती शांत झाले कारण तिला खाऊ दिलाय खायला, जी जवळ बसली आहे आणि आई तिला घेते. तोपर्यंत मी पटकन आता राहिलेले जे जामून आहेत ते फ्राय करून घेते. बनवायचे सगळेच झाले, फ्राय करायचे राहिलेत आणि श्री पण अजून शाळेतून आलेला नाही, सो त्याला पण आवडतात जामून बऱ्यापैकी. आणि हे तर आता डिरेक्टली रात्रीच टेस्ट करतील, कारण 8 वाजतात, कधी कधी 9ही वाजतात, त्यांचं काही सांगता येत नाही. मग त्यावेळी त्यांना मी वाढते. पण आता श्रीसाठी तरी आहे की असताना लहान मुलांना आज जामून असं थोडंसं, त्याला काही कल्पना पण नव्हती की आज बनवणार आहे म्हणून. सो चला आता बाकीचे बनवून घेते. आता बाकी राहिलेले जामून पण लगेच फ्राय करून घेते. आणि प्रत्येक आई म्हणजे जिचं बाळ छोटं आहे ती रिलेट करेल की आपली कामं एवढी रापाळी का पडतात किंवा जास्त वेळ का पेंडिंग पडतात, कारण की सगळी पाहिजे अशी ठरली तशी त्या वेळेला होतीलच असं नाही. कारण घरात लहान मुलं असली की आपल्याला त्यांना बघत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि प्रायोरिटी पहिली आपली असते ते आपलं बाळ, म्हणजे त्याला काय हवं नको हे बघून मग ह्या गोष्टी. त्यामुळे थोडासा इतरांपेक्षा वेळ आपल्याला निश्चितपणे जास्त लागतो. खेळत खेळत दही भात खातीये है ना. ए शांभवी, छान छान छान. मध्ये वरती काम चालू आहे त्यामुळे थोडा खर 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 आवाज येत असेल तुम्हाला. हो, आणि आमच्या शांभवीचा पण आवाज येत असेल मध्ये मध्ये. कसं वरती थोडंसं ते काम असल्यामुळे सतत दिवसभर ते वाजायलाच आहे सकाळपासून. मध्ये मध्ये जेव्हा बंद होतं तेव्हा मी आवाज देते किंवा तेव्हा मी बोलते आणि बोलायला लागली पुन्हा ते चालू होते असं. आणि इकडच्या बाजूला ना सुंदर असं मनी प्लांट आलंय आता. म्हणजे अगोदर मी तिथल्या घरी पण लावलं होतं जुने, आपण प्रिव्हियस तुम्ही ब्लॉग पाहिले असतील तर. पण ते मनी प्लांट आहे ना असं खालीच जात होतं आणि मला खूप जणींनी सांगितलेलं की मनी प्लांट नेहमी अशा वरच्या दिशेने ग्रो करायचं, म्हणजे वेलीच असते ना ती, तर त्याला सपोर्ट दिला की ते वरती जातं छान. आणि खूप छान म्हणजे अगदी 2 महिन्यात है ना, 2च महिन्यात एवढं सुंदर ग्रो झालंय ते. आणि त्याची मी दुसरी एक मस्तपैकी छाटणी करून दुसऱ्या पाण्याच्या याच्यामध्ये सोडले, तर ते पण त्याला पण खूप छान पालवी फुटली. आणि मी तुम्हाला असं ओझरत दाखवते बघा, इथं दिसत असेल तर. छानपैकी जामून आपले तयार झालेत. आता ते पाकात मुरायला ठेवलेत मी, श्री येईपर्यंत ते मुरतील आणि आल्यानंतर त्याचं तुम्हाला म्हणजे एक्साइटमेंट किंवा एक शेअर करेन. की चला माझं पण क्लासचं वगैरे काम आहे तर ते आहे, शिवाय व्हिडिओ पण एडिट करायचा मला, तो पण करून घेते. आणि शांभवी डेली ती मग अशी झोपून जाते, पण आज तिने खूप वेळ घेतला, अजूनही झोपलेली नाही. तर आता तिला आई भरवतीये, ती खाऊन घेईल आणि मग मी तिला झोपवते आणि माझी क्लासचं काम असेल किंवा एडिटिंगचं ती सगळी मी करून घेते. आणि त्यानंतर मग श्री आल्यास कंटिन्यू कर. बघा किती वाजलेत दाखवते, 4:30 वाजलेले आहेत आणि आता अजून आमचा दादा आलेला नाही आणि आम्ही वाट बघतोय हो ना. आणि झोप पण आली आम्हाला. झोप आली आहे शांभवी तुला? दादा ये 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 रे दादा, किती वेळ झाला? ये रे दादा दादा, ए दादा ये रे, 4:30 वाजले. हो शांभवी वाट बघते तुझी. दादा ये ये, असं चाललंय आमचं आता. आणि दादाची वाट बघत बसली आहे ती. बहुतेक दादा आल्यानंतर झोपते की काय काय माहित. बांगडी हवी आता. दादा आलाय कशावरून? अरे देवा, ओळखले की का मुलांना? खाणार? चेंज करा, हातपाय तोंड. छान झालं, खरंच आवडलं रानू, खरंच.
तुला वाटत असेल मी व्हिडिओ साठी म्हणाल नाही म्हणजे खरंच लय भारी हाय वय ते हाय खायचं नाही म्हणत दादा बघ. तरी खूप आवडले जामून आणि मला तर खूप छान वाटलं. बाळाला आवडले ना. आणि तिकडे एक बाळ बघा कशी मस्ती करते ते आगाव कुठलं. हो तर चला आता हे आल्यानंतर रात्री आता कंटिन्यू करू. आता श्रीचा अभ्यास वगैरे आहे. ब्लॅक घातलं दोन बहीण भावानी.